ऐका, कोणी आहे का? मॅडम एक मिनिट. हं? कोण आहात? माझं नाव पुष्पा आहे. मी माहीममधनं येते मॅडम. मी काम शोधतेय. तुमच्या घरी काही कामं असतील तर मला द्याल का? जे काही तुम्ही काम द्याल मी करून घेईल मॅडम. माझ्या घरी कुठलंच काम नाहीये. असं नका बोलू मॅडम. थोडी दया करून जर मला काम दिलं तर तुमच्या घरातले सगळे कामं करील मी मॅडम. ठीक आहे, माझ्या घरी पण काम करण्यासाठी कोणीच नाहीये आणि मी पण इकडे एकटीच राहते. तशी मी एकटीच आहे आणि या घरात काही कामही नाहीये करण्यासाठी. काय करू? जर कोणी सोबत राहिलं तर माझी पण मदतच होईल. तुमचं खूप खूप धन्यवाद मॅडम. ठीक आहे आत ये, बाकी गोष्टी नंतर. मला एक सांग, तुझं गाव कुठलं आहे? पुण्याजवळ देहू रोड जवळ राहते मी. तिकडे काही कामच नाहीये म्हणून मी मुंबईला आले. जसं मला हवं होतं तसं मला काम नाही मिळालं म्हणून विचार केला घरचं काम करून आयुष्य पुढे नेईल. मला सांग, किती शिकली आहेस तू? 10वी पर्यंत शिकू शकली मी मॅडम. बाबाजवळ एवढा पैसा नव्हता की मला पुढे शिकवता येईल. अच्छा, मला एक सांग, तू रोज घरी जाऊन येशील की इथेच थांबून काम करशील? जसं तुम्ही म्हणाल तसं करील मी मॅडम. जर तुम्ही म्हणाल तर मी इथे थांबते, नाही तर मी घरी जाऊन येईल. बरं आहे मग. ठीक आहे, तू इथेच थांबून घरातलं सगळं काम कर आणि मग तुझ्या पगाराबद्दल नंतर बोलूया. जसं तुम्ही म्हणाल मॅडम. तुम्ही मला माझी खोली दाखवाल का मॅडम? ठीक आहे, तू माझ्यासोबत ये, तुझी खोली दाखवते मी. हीच आहे तुझी खोली, तू इथेच राहायचं. धन्यवाद मॅडम, तुम्ही मला खूप आधार दिला. ठीक आहे, तुला इथे काम करण्याचा किती पगार हवाय बोल? मॅडम असं का विचारताय? तुम्हाला जे ठीक वाटेल ते द्या ना मला. बरं आहे मग, तुला 3 वेळचं जेवण देऊन प्रत्येक महिन्याला 10,000 देईल. ठीक आहे? खूप खूप आनंद झाला. खरंच तुम्ही खूप छान आहात. ठीक आहे, तिकडे माझी खोली आहे. जर तुला काही विचारायचं असेल तर मला येऊन विचार. ठीक आहे? ठीक आहे मॅडम, पण सध्या तुम्ही सांगा तुम्हाला काय हवंय ते मी आत्ता बनवून आणून देते. बरं आहे मग, माझं डोकं दुखतंय, मी माझ्या रूममध्ये जाते. तू माझ्यासाठी चहा घेऊन ये. हो, लगेच आणते. मॅडम जी उठा ना. चहा घ्या. बापरे, चहा खरंच खूप छान बनवलायस. धन्यवाद मॅडम. फक्त चहाच नाही, व्हेज नॉन व्हेज सगळं काही छान बनवते मी. ठीक आहे, तू जा आणि खोलीत रेस्ट कर. काही काम असेल तर मी बोलवते. हो ठीक आहे मॅडम. हॅलो. हे पुष्पा, कुठे आहेस तू? बघा, मी कामावर आली आहे. बरं ठीक आहे. अच्छा ऐक, तू तिकडे कामाबद्दल विचारलंस का? हो, काम तर मिळालं आणि मॅडमला आवडल्यामुळे मला इथे राहायलाही सांगितलं त्यांनी. अच्छा असं आहे तर. अच्छा मला सांग, मागच्या आठवड्यात आपण पेट्रोल पंप जवळ एक मोठं घर पाहिलं ना, तेच आहे का? हो जी, तेच घर आहे. ठीक आहे, तू मला फोन करून तिथे काय चाललंय याची खबरबात देत राहा. ठीक आहे, आता मी फोन ठेवते. ठीक आहे, बाय.
इतक्या रात्री उशिरा कोण आलं असेल? उम्म. 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 कोण? ए मी आहे, लवकर दार उघड ना. हे काय? तुम्ही इकडे कशाला आलात? जर तुम्हाला कोणी बघितलं तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल. ए प्रॉब्लेम होईल तर पाहून घेऊ आपण. अच्छा जाऊ द्या. तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना? कोणीच नाही पाहिलंय. उम्म. मागचे कंपाऊंड आहे ना, त्याच्यावरून उडी मारून मागच्या पाईपवरून वर चढून आलोय मी इथे. कोणीच पाहिलं नसेल. ठीक आहे. चुपचाप आत या. हम्म. चला आत. हम्म. चुपचाप बसा हम्म. आता. हां, आता सांगा काय झालं? आत्ताच आपण फोनवर बोललो ना, मग तुम्ही इथे का आलात? जर तुम्हाला काही सांगायचं असतं तर फोनवर सांगायचं होतं ना? बरं ते सगळं सोड. तुझ्या प्लॅन प्रमाणे सगळं व्यवस्थित सुरू आहे की नाही? हो, सगळं ठीक सुरू आहे. त्या मॅडमबद्दल सगळी माहिती मिळाल्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगत राहील, ठीक आहे? हम्म. अच्छा, या घरात मॅडम एकट्याच राहतात की अजून कोणी राहतं? सध्या तर त्या एकट्याच आहेत. मॅडमच्या बोलण्यावरून मला हे वाटलं की त्यांच्याशिवाय इथे कोणीच राहत नाही. हम्म. पण काहीही असो, 2 दिवस थोडं थांबा ना. हम्म. कसंही करून 2 दिवसाच्या आत पूर्ण माहिती काढून तुम्हाला सांगते. हम्म. आणि जर आपल्या प्लॅनमध्ये कोणी नाही आलं, तर आपण आपला प्लॅन सुरू करू. ठीक आहे, आपण तसंच करूया. या घरात कुठे काय ठेवलंय यावर नजर ठेवशील तू. खास करून पैसे आणि दागिने कुठल्या लॉकरमध्ये काय ठेवलंय याची खबर लाव तू. ठीक आहे ना. ठीक आहे, तर मग मी निघतो. बघा, परत तुम्ही येऊ नका. सगळं काही मी बघून घेईल. जर मला तुमच्या मदतीची कधी गरज पडली तर मी तुम्हाला कॉल करून बोलवून घेईल. ठीक आहे, काही असेल तर फोन कर. ठीक आहे. हम्म. ओहो. ऐक, जरा सांभाळून राहशील. ठीक आहे. हम्म. हं. हं. ऐका, ऐका मॅडम. उठा ना मॅडम. हं? चहा आणलाय. हं. हं, हं, हं. हां, खूप छान. लवकर हं. उठून चहा सुद्धा आणलास? हं. मॅडम, तुमच्यासाठी आज नाश्ता काय बनवायचा आहे? इडली किंवा डोसा काही एक चालेल. फ्रीजमध्ये कणिक आहे, त्याला बाहेर ठेवशील प्लीज? जसं तुम्ही सांगितलं तसंच मी बनवून देईल मॅडम. तुम्ही लवकर तयार होऊन या ना. ठीक आहे. हं. 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 हां. हं. हं. हां. हॅलो. हां, कसे आहात? हा बिलकुल ठीक. तू कशी आहेस? मी तर मजेत आहे. तुम्ही कसे आहात? अरे आत्ताच तर सांगितलं ना मी ठीक आहे. बरं मला सांग, तू मुलाशी बोललीस की नाही? नाही, 4 दिवसांआधीच तर व्हिडिओ कॉल केला होता ना, त्यानंतर काही फोन नाही केलाय. वेळ मिळाल्यावर तो स्वतः फोन करेल. साहेब अभ्यासात फार बिझी असतील ना, म्हणून मी विचार केला की डिस्टर्ब कशाला करावं. अच्छा, मला हे सांगा, तुम्ही कधी येणार आहात इथे? आत्ताच तर आलो होतो ना मी. कमीत कमी 6 महिने अजून लागतील. सुट्टी मिळाली की तुला लगेच कॉल करतो, ओके? ठीक आहे. अच्छा, फोन ठेवू? अहो, 1 मिनिट थांबा ना. हा काय आहे? बोल ना. ते असं आहे की काम करण्यासाठी मला एक कामवाली मिळाली आहे. कामवाली? अगं तू तर एकटीच राहते ना तिकडे. मग तुला कामवालीची काय आवश्यकता आहे?
मी काय सांगू, इतक्या मोठ्या घराला एकटं सांभाळणं फार कठीण आहे हो. म्हणूनच कामवाली ठेवली आहे म्हणजे मला मदत करेल ती. ठीक आहे, तुझी मर्जी. जर तू एकटी असतीस तर टीव्ही पाहून टाइमपास केला असता. कामवाली आली तर तुझाही टाइमपास होईल. कामवालीला ठेवणं काही मोठी गोष्ट नाहीये. ती कशी आहेस ते पण जाणून घे. काय म्हटलं? मला सुद्धा लोकांना नीट ओळखता येतं. गावातनं आलेली आहे आणि गावातले लोक खूप भोळे असतात. असं आहे का? ठीक हम्म. आहे, आपली काळजी घे आणि हं. सांभाळून राहा तू. बरं ठीक आहे. बाय. बाय. हं. मॅडम, नाश्ता तयार आहे. या ना, खाऊन घ्या ना. ठीक आहे. तुझा येतेच मी. ठीक आहे ना. हं. नाश्ता खूप छान बनवलायस. छान झालं, आनंद हं. वाटला. रोज तुमच्यासाठी असाच नाश्ता बनवून मी खाऊ घालील. हं. हं. मॅडम, हं? दुपारच्या जेवणात काय बनवू मी? तू काहीही बनव, हं, पण छान बनलं पाहिजे. ठीक आहे ना? ठीक आहे मॅडम. आपल्या दोघांसाठीच बनवले तर पुरे ना? अजून कोणी इथे नाहीये ना? अजून कोणीच नाहीये. फक्त आपण दोघीच आहोत आणि कोणी येणारही नाहीये. अच्छा, असं आहे मॅडम. हं. आणि मग मॅडम, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाईट नाही वाटणार ना? हा बोल, काय बोलणार आहेस तू? तसं काही नाही मॅडम. जेव्हापासनं मी आली आहे, मी बघते तुम्हाला, तुम्ही एकटेच राहता. तुमचा नवरा आणि मुलं कुठे गेले ते लोक? ओ, असं आहे का? हं, माझा नवरा आहे ना US मध्ये काम करतो. हं. आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि तो जर्मनीमध्ये शिकतोय. अच्छा, असं आहे ते. हं. म्हणजे या घरात तुम्ही एकटेच राहता ना? हो. आणि म्हणूनच जेव्हा तू काम मागितलं मी तुला कामावर ठेवलं. अच्छा, असं आहे. तुमचे नातेवाईक कुठे राहतात मॅडम? हं, तसं आपलं म्हणायला इथे कोणीच नाहीये माझं. कॉलेजमध्ये असताना माझ्या नवऱ्यावर प्रेम केलं आणि लग्न केलं. म्हणूनच माझे जितके पण जवळचे होते दूर झाले. आमच्या लग्नाच्या 1 वर्षाच्या आतच माझ्या नवऱ्याला विदेशात नोकरी मिळाली आणि ते गेले. ओह! ते 6 महिन्यातनं एकदा इकडे येतात आणि जातात मग. हं. आणि आमचा एक एकुलता एक मुलगा आहे तो जर्मनीमध्ये शिकतोय. हो, तुम्ही पहिलेच सांगितलं. हं, ठीक आहे, मी जाऊन स्वयंपाक बनवते. ठीक आहे. हं. मॅडम, मॅडम उठा ना. हं, दूध प्या आणि मग झोपा ना. हं. 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 ह हं. 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 आह. हं. हं. अरे काय झालं? परत आलात तुम्ही? ठीक आहे, आतमध्ये येऊन जा. हं. आह. हां? हं. इथे का आलात सांगा? 2 दिवसांपासून फोन नाही केलास? काय झालं? त्यांच्याबद्दल काही पत्ता काढलायस का तू? हो, कळलं मला. त्यांचा मुलगा जर्मनीमध्ये शिकतो हं. आणि त्यांचा नवरा खूप वर्षांपासून US मध्ये आहेत आणि त्यांचं आपलं कोणीच नाही आहे या शहरात.
आणि मला असं वाटतं आपल्या कामात कुठली बाधा नाही येणार. ठीक आहे, मी जे म्हणतोय लक्षपूर्वक ऐकतो. उद्या सकाळी मी इथे काम मागण्यासाठी येईल. तू कुठल्याही प्रकारे त्या मॅडमला कन्व्हिन्स करून मला इथे कामाला लाव. कोणत्या कामावर मी तुम्हाला इथे लावू? या घरात दुसरा कुठला पुरुष नाहीये ना. घरात फक्त 2च लेडीज आहे, म्हणून बाहेरून कोणी चोरी करण्यासाठी आलं तर घरात एक पुरुष वॉचमन राहिला तर चांगलं होईल असं त्यांना सांग. कळलं की नाही? ठीक आहे. हो. ठीक आहे, तर मग मी निघतो. हं. ठीक आहे, तू जरा सांभाळून राहा. ठीक आहे. पुष्पा, पुष्पा, बाहेर कोणी आलाय बघ बरं. अगं पुष्पा, किती वेळची आवाज देते, कुठे आहेस तू? हो, येतेय मॅडम. मॅडमजी, हं? माफ करा मॅडम. आतमध्ये काम करत होती म्हणून ऐकू नाही गेलं. मी जाऊन बघते कोण आलाय ते. हं. कोणाला भेटायचंय? बघा, माझं नाव लक्ष्मण आहे. मला या घरात नोकरी मिळू शकते का हे विचारण्यासाठी आलोय. काम हवंय? हं. इथे तर कुठलेच काम नाहीये. ठीक आहे, थांबा. मी मॅडमला विचारून सांगते. हं? पुष्पा, काय हवंय? कोण आहे तू? हं. मॅडम, हा गावावरून आलाय. कामासाठी विचारतोय. काय म्हटलं, रोजगार हवाय? पण इथे तर काही कामच नाहीये. हेच तर मी त्याला सांगतेय मॅडम. बोला, काय हवंय? या गरीबावर दया करून काही काम द्या मालकीणबाई. मी खूप कष्टात आहे. इथे काहीच काम नाहीये. मालकीण, मला पगार वगैरे काही नको आहे. 2 वेळचं जेवण द्या, बस तेच पुरे आहे. मी आभारी असेन. कुठलंही काम चालेल मला. वॉचमनचं कामही करून टाकेन मी. मॅडम, 1 मिनिट जरा आत येता का? काय झालंय, बोल. मॅडम, आपण दोघीच बायका इथे राहतो. जर एखादा माणूस वॉचमॅन म्हणून इथे राहिला तर आपल्याला पण चांगलं आहे ना. हं? जर चोर आला तर हा त्याला सांभाळून घेईल ना. हं? असं आहे का? मग कामावर ठेवू का? हो, नक्कीच ठेवा. जे काही असेल तो पैसे मागतच नाहीये ना. 3 वेळचं जेवण आणि काम सांगू त्याला. हं? ऐका मॅडम, खूप विचार नका करू. जे मी बोलतेय ऐका, त्याला कामावर ठेवून घेऊ. ठीक आहे, तू म्हणतेस तर मी त्याला नोकरीवर ठेवते. हं. ठीक आहे दादा, तुम्ही खूप भोळे वाटताय. हं. तुम्हाला कामावर ठेवते, या आत. हं. हे बघ दादा, मालकीण. तुला 3 वेळेचं जेवण मिळेल इकडे. इमानदारीने काम करायचं, ठीक आहे? हो हो मालकीण, खूप खूप धन्यवाद मालकीण. तू याच घरात राहून चोरांपासून घराचं संरक्षण करशील, ठीक आहे? हो हो मालकीण, हं. तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी घराची पूर्ण काळजी घेईन. सकाळपासून मी काही खाल्लं नाहीये. जेवायला काही मिळालं तर चांगलं होईल. काय म्हटलं? तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये? हं. पुष्पा, आधी याला काही खायला दे. ठीक आहे मॅडम. हं. हं. मालकीण. दादा, जेवण केलं का तू? हो, जेवलो मालकीण. मी तुला तुझी खोली दाखवते. तू तिथेच राहा. ठीक आहे मालकीण. रात्री घराचं रक्षण करशील आणि हं. सकाळी घरीच रेस्ट करशील, ठीक हं. आहे? हो, ठीक आहे मालकीण. देवासारखे येऊन तुम्ही माझ्यासारख्या गरीबाची मदत केलीत. हं. तुम्ही जेही काम मला करायला सांगाल ते मी नक्कीच करेन मालकीण. ठीक आहे, जबाबदारीने काम कर तू. हो, नक्कीच. तुम्ही तक्रार हं. नाही करणार मालकीण. हं.
अरे बापरे. हं? हं. हं. काय झालं? तुझ्यासोबत काही बोलायचं आहे. ठीक आहे, आत या. तुम्हाला माझ्या खोलीत येताना मॅडमनी जर बघितलं खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्रॉब्लेम झाला तर आपण पाहून घेऊ. अच्छा, पैसे आणि दागिने कुठे आहेत याचा पत्ता लागला का? अजून नाही. कामावर लागून एकच आठवडा झालाय ना. विचारलं तर डाऊट येईल. थोडे दिवस अजून जाऊ द्या ना. हं. ठीक आहे, ते सगळं मी बघून घेईन. जेव्हा त्या मॅडमला माझ्यावर पूर्ण विश्वास होईल तेव्हाच मी विचारेल. ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे. मालकीणला तुझ्यावर कुठली शंका यायला नको याची काळजी घे. कळलं की नाही? जर त्यांना डाऊट झाला तर समज आपण खल्लास. कळतंय की नाही तुला? ठीक आहे, मी सांभाळून घेईल. अरे हे काय? वॉचमन इकडनं कुठे गेला? दार उघडं टाकून कुठे गेला असेल हा? हं? ऐक, आपल्याला जवळ येऊन खूप दिवस झाले आहेत. ही रूम किती छान वाटते ना. आपण दोघं इथे. ठीक आहे, तुमची इच्छा. हं. पुष्पा? अह, पुष्पा? हा, पुष्पा? पुष्पा दार उघड अरे ना. मॅडम बाहेरून दार अरे वाजवतात आता आहे. काय करायचं? फसलो आपण. अरे देवा. हं. ठीक आहे, तुम्ही कुठेतरी जाऊन काय लपून बोलली? जा. कुठे जाऊन लपून जाऊ? अरे अरे पण लपायचं कुठे? ती आत आली तर मी फसीन. प्रश्नाचं उत्तर दे ना. अरे माझ्या मागे काय अरे येतंय? आवाज का जा करतेस? लपा. इतक्या छोट्याशा रूम मध्ये कुठे लपू मी? दाराच्या मागे लपून जा. अह, अह. अरे बापरे. मॅडमचा आवाज येत होता पण ते दिसत नाहीये. काय झालं मॅडम? तुम्ही आतापर्यंत झोपला नाहीत? खूप तहान लागलीये. जरा पाणी घेऊन येते का? नक्कीच मॅडम, आत्ताच आणते. ते सगळं ठीक आहे. वॉचमॅनची खोली उघडी आहे ग. कुठे गेला असेल तो? नाही माहिती मॅडम, कदाचित बाथरूमला गेले असतील. ठीक आहे ठीक आहे. तू पाणी घेऊन ये. ठीक आहे, लगेच आणते. हं? हा कुठे गेला माहिती नाही. बापरे. थोड्या वेळासाठी असं वाटलं की माझा जीवच निघून जाईल. काय ग? मॅडम जरा पाणी पिऊन घ्या ना. पुष्पा, या वॉटर बॉटलला माझ्या बेडरूममध्ये जाऊन ठेव बरं. पुन्हा तहान लागू शकते ना मला. ठीक आहे मॅडम. हं.
बापरे. अरे, कोण आहे? परत मालकीण आली का? बापरे, तू आहेस का? मालकीण रूममध्ये गेली का? एका मिनिटासाठी जीवच गेला माझा. जर त्यांनी आपल्या दोघांना एकत्र पाहिलं असतं तर आपलं सगळं केलेलं मातीत मिसळलं असतं. अरे देवा. हो खरंच, 1 मिनिटं मी पण घाबरली. बघा, पटकन आपल्या खोलीत जा. मॅडम परत येऊ शकतात. त्यांनी बघितलं तर आपण फसून जाऊ. समजलं? ठीक आहे, ठीक लवकर आहे. जा. बाजूला हो. अहं. बापरे. आह. हं. कसं तरी मॅडमशी गोड-गोड बोलून पैसे आणि दागिने कुठे ठेवले आहेत हे माहिती करून घ्यावं लागेल. तरच आमचा इथे यायचा प्लॅन पूर्ण होईल. काय नाश्ता रेडी आहे का? अजून नाही. मॅडमला चहा हवाय म्हणून मी त्यांना नेऊन ठीक देते. आहे, देऊन ये. मॅडम, मॅडम उठा ना. हं. मी चहा घेऊन आलीये. अ, 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 अ. ऐका ना मॅडम, नाश्त्यासाठी काय बनवू आज? हं? नाश्त्यामध्ये डोसा बनव ना. हो, ठीक आहे मॅडम. हं. मला सांग, तो वॉचमॅन कुठे गेलाय? तो खाली आहे मॅडम. बरं आहे मग. ठीक आहे, ठीक आहे. सध्या त्यांचं काही इथे काम आहे का? हो मॅडम, घरात भाज्या नाहीयेत. त्यांना बाजारात पाठवून थोड्या भाज्या मागवून घेते. असं आहे का? ठीक आहे. त्यांना लवकर मार्केटमध्ये जा म्हणा. तू नाश्ता तयार कर, मी अंघोळ करून येते. हो, ठीक आहे मॅडम. हं. हं. काय त्यांना चहा दिलास का? चहाच द्यायला गेली होती ना मी. ठीक आहे. मालकिणीकडून पत्ता लावलास का? पैसे आणि दागिने कुठे आहेत ते? थांबा ना, इतकी घाई कशाला करता? सांगितलं ना, मॅडमला विचारून सांगते मी तुम्हाला. आत्ता त्यांना जर विचारलं तर त्यांना संशय येईल. कळत नाही तुम्हाला कितीदा समजवायचं. ओरडू नकोस. लवकर त्यांच्याकडून पत्ता काढ. आपण कधीपर्यंत इथे थांबणार आहोत? पटापट जे मिळेल त्याला उचलून दुसरा शिकार शोधायचा नाही आहे का? ऐका, माझी गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. पहिलेच आपल्यावर खूप कोर्ट केसेस आहेत. जर आपण पकडलं गेलो ना तर परत आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. हीच भीती मला वाटतेय. ओह. माझं ऐका, या घरात थांबणंच आपल्याला सुरक्षित राहील. कधी कधी वाटतं हे चोरी चकारी सोडून याच घरात राहून आयुष्यभर इथे नोकरी करून इथेच राहावं. काय बोललीस? तुला या घरात मोलकरीण बनून राहायचंय का? काय ग, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? अशा प्रकारचे विचार आपल्या स्वप्नातही यायला नकोत. असे विचार डोक्यातून काढून टाक. कळलं की नाही? हं. पुष्पा, नाश्ता तयार झालाय की नाही? हो, तयार झालाय मॅडम. आत्ता घेऊन येते मी. हां. ठीक आहे मॅडम, आत्ता जेवायला आल्यात. मी नाश्ता घेऊन जाते, तुम्ही नंतर या. मॅडम, हं. अच्छा, तो वॉचमॅन कुठे गेलाय? स्वयंपाकघराचा नळ खराब आहे म्हणून त्याला ठीक करायला सांगितलंय. नळ सुधरवतोय तो. ओ, असं आहे का? ठीक आहे, त्याला इकडे बोलव ना. भाजी आणायला त्यांना मार्केटमध्ये पाठवायचंय ना? हो मॅडम, आत्ता जाऊन त्यांना पाठवते मी. हं. अहो ऐका, हं. मॅडम तुम्हाला बोलवतात आहे. जा. हं.
काय दादा, इकडे काम करायला कसं वाटतंय? सेट झाला ना? हो मालकीण, मला खूप चांगलं वाटतंय मालकीण. इथलं काम आणि इथलं जेवण कुठेच मिळणार नाही. मालकीण, मला वाटतंय देवानीच मला तुमच्याकडे पाठवलं असेल. ठीक आहे. तू कोण आहेस, काय आहेस, मला काहीच माहिती नाही. तुम्हा दोघांवर विश्वास ठेवून मी तुम्हाला नोकरीवर ठेवलंय. मला अजिबात धोका द्यायचा नाही, कळलं हं, का? ठीक आहे मालकीण. मला सांग, नाश्ता केलाय का? अजून केला नाहीये मालकीण. पुष्पा, यांच्यासाठी नाश्ता घेऊन ये. अच्छा, तू जाऊन नाश्ता करून ये. हा, ठीक आहे मालकीण. हं. हे घ्या, नाश्ता करा. बरं ऐक, मला अजून कुठलं काम करायचं आहे का? आहे ना, बाजारात जाऊन चिकन आणि भाज्या आणायच्या तुम्हाला. त्यासाठी पैसे कोण देणार? मॅडमकडनं पैसे घेऊन तुम्हाला देते मी. या. हं, मॅडम, हं? मी म्हटलं ना वॉचमॅनला बाजारात पाठवायचंय. हो, थांब, मी पैसे घेऊन येते. हे घे, हे पैसे ठेव. ठीक आहे मालकीण, आत्ताच घेऊन येतो मी. हं. याच्यावर विश्वास करून मॅडम याला पैसे देतात. हा भाजी घेऊन येईल की दारू पिऊन येईल काहीच माहिती नाही. ठीक आहे, बघू काय होतं ते. मॅडम, मला आत कामं आहेत. हो, ठीक आहे. सगळं काही आणलं का? बघून घे, जे सांगितलं ते सगळं आणलंय. ठीक आहे, उरलेले पैसे कुठे आहेत? हे, ते तर मला मॅडमनी दिले आहेत. बॅलन्स पैसे त्यांनाच परत अरे करेन. वा, उरलेले पैसे तुम्ही वापस कराल? पैसे कुठे आहेत सांगा. उरलेल्या पैशांनी दारू विकत घेतली का? अगं ए, एकदा सांगितलं तर कळत नाही का? बाकी पैसे मॅडमना देईन मी. ए, मागतेय ना, मला दे. मी देऊ शकत नाही. म्हटलं ना दे मला. हे बोललो ना, देत नाही, जा चुप बस. चांगलं राहील, मलाच दे. ही चितप, तू आणि तुझा पैसा हे घे, ठेव. काय आहे पुष्पा? काही नाही मॅडम, एकटं काम करून कंटाळा येतोय, म्हणून वाटलं तुमच्यासोबत बसून काम करू. ठीक आहे, बस. मॅडम, मला एक शंका आहे. काय आहे पुष्पा? इतक्या मोठ्या घरात तुम्ही एकटे जे राहता ना आणि सोबत कोणीच नाहीये, एकटं राहायला तुम्हाला भीती नाही वाटत का? सुरुवातीला मला पण एकटं राहायला खूप कठीण जात होतं, पण आता काही नाही वाटत. कारण मदतीला तू आणि वॉचमॅन आहे ना, आता मला कसलीच काळजी नाही. इतके पैसे असूनही तुम्ही इतके साधे कसे आहात? थोडे पैसे कमवायला लागले की लोकांच्या डोक्यात जातं. पण मी जेव्हा तुम्हाला बघते, तुम्ही साधेच दागिने घालता. याच्या व्यतिरिक्त दागिने नाहीयेत घरी? खूप दागिने आहेत माझ्याकडे. ते सगळे दागिने माझ्या येणाऱ्या सुनेसाठी मी सांभाळून ठेवलेत. घरी असताना दुसऱ्या बायकांसारखं दागिने घालायला नाही आवडत मला. जर कुठल्या फंक्शनला वगैरे जायचं असेल तर दागिने घालते मी. म्हणजे तुमच्याकडे खूप वेगवेगळे दागिने असतील. हो, खूप प्रकारचे दागिने आहेत. चेन आहे, नेकलेस आहे आणि डायमंडचा हार पण. अजून एक गोष्ट विचारू मॅडम, ते सगळे जुने आहेत की नवीन डिझाईनचे आहेत? नाही, ते सगळे नवे डिझाईन्स आहेत. तू जर एकदा बघितलं ना तर तुला पण खूप आवडतील ते. तुमचे सगळे दागिने मला एकदा बघायचे आहेत मॅडम.
वाईट नका मानून घेऊ मॅडम. अच्छा, एक दिवस मी तुला नक्की दाखवील. खूप धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुम्हाला बघितलं तेव्हा मला असं वाटलं की तुमच्याकडे दागिनेच नसतील. अच्छा, माझ्याबद्दल हा विचार केला का? थांब, माझ्याकडे किती दागिने आहेत मी तुला आत्ता दाखवते. थोडं थांबा मॅडम, भाजी चिरून येते मी. नाही नाही, मी तुला आत्ताच दाखवेल. चल माझ्यासोबत. हो, आत्ता येते मॅडम. लवकर ये. हो. हे ब्रेसलेट बघ, हे 2 तोळ्यांचे आहे. हा. आणि ही अंगठी आहे ना, याला बघ, याचं डिझाइन कसं आहे. हा. हे बघितलं? जुनं म्हणत होतीस ना, हा. डिझाइन कसं आहे बघ. नीट बघ, छान आहे ना. खूप छान आहे. हम्म. हे बघ, हा नेकलेस कसा आहे बघितलं? याचं डिझाइन बघितलं, किती बारीक डिझाइन आहे यात. हम्म. बघ, हा हार 7 तोळ्यांचा आहे. लग्नासाठी घेतला होता. आहा. हे बघ, वा. अजून एक नेकलेस बघितलं, यामध्ये स्टोन्स आहेत. याचं डिझाइन कसं वाटलं? या नेकलेसचं वजन 6 तोळे आहेत आणि डायमंडचं वेगळं आहे. इथे बघ. आता ही चेन दाखवते, कशी आहे. तुमचे सगळे दागिने खूप छान आहेत आणि डिझाइन पण खूप नवीन आहे. हे 10 तोळ्यांचे आहे. 10 तोळे. कशी वाटली? हा. इतके दागिने असूनही तुम्ही खूप साधे राहता. तुमच्यासारखं कोणीच नसेल मॅडम. मी चेन आणि नेकलेस घालत नाही म्हणून तुला वाटलं की माझ्याकडे दागिने नसतील, हो ना? हो मॅडम. तू स्वतः बघितलं ना माझ्याकडे किती दागिने आहेत. हे सगळं बघून तुला आश्चर्य वाटलं असेल ना? हो मॅडम, खूप आश्चर्य झालं मला. सगळे दागिने बघून मला चक्करच यायला लागली. बरं आहे मग, ठीक आहे. तू जा, तुझं काम कर. लंच रेडी झाला की मला बोलव. हो, ठीक आहे मॅडम. बाप रे, मला वाटलं हिच्याकडे काहीच नसेल. मला स्वप्नातही नाही वाटलं की तिच्याकडे इतके दागिने असतील. या मॅडमच्या सगळ्या दागिन्यांना कसं तरी करून घेऊन घ्यावं लागेल. काय करू मी? व्यवस्थित प्लॅन बनवून सगळे दागिने घेऊन घ्यावे लागतील. पहिले यांना भेटून बोलून घेते. जेवण खरंच खूप छान झालंय. खूप धन्यवाद मॅडम. ऐका, जरा आतमध्ये चला, जेवून घ्या. अच्छा, मालकीणबाई जेवल्यात का? हो, त्यांनी खाऊन घेतलं. आराम करायला त्या खोलीत गेले आहेत. आता 2 वाजले. चला माझ्या बरोबर, आपण जेवून घेऊ. ठीक आहे, आपणही जेवून घेऊ. आण, तूही बस आणि जेव. ऐका, जेवण झाल्यावर माझ्या जवळ या. मला काहीतरी सांगायचंय. काय झालं? काय बोलायचंय? अरे, आधी जेवून घ्या, मग सांगते. हा, ठीक आहे. बसा. काय झालं, बोल. बघा, मॅडमचे दागिने कुठे ठेवले सगळं कळलं मला. हे काय बोलतेस तू?
पण कसं? हेच की दागिन्यांबद्दल मी मॅडमशी बोलत होती तेव्हाच त्यांनी मला त्यांच्या बेडरूममध्ये नेऊन सगळे दागिने मला दाखवून दिले. काय बोलतेस? दागिने किती तोळ्याचे असतील सांग? 100 तोळे तर असतीलच. मला असं वाटलं होतं त्यांच्याकडे इतके दागिने नसतील, पण आपण जितका विचार केला त्याच्यापेक्षा खूप दागिने आहेत त्यांच्याकडे. अहा, असं आहे तर आपण लगेच दागिने तिकडून गायब करू. घाई नका करू. आत्ताच आपण जर दागिने घेतले तर तिला आपल्यावर संशय येईल. ठीक आहे, तर मग गायब कधी करायचे? थोडं थांबा ना. बरोबर वेळ आली की सगळे दागिने उचलून घेऊ. घाई केली तर प्रॉब्लेम होऊन जाईल. थोडे दिवस अजून थांबा. हद्द करतेस तू. दागिने कुठे आहेत याचा पत्ता लागलाय ना, लवकर गायब करून निघू ना. हं? एवढा काय विचार करतेस? आता एकही क्षण विचार नाही करायचा. या घरात दागिने पैसे कुठे ठेवले आहेत हे जाणून घेण्यापर्यंत शांत राहायचं होतं. आता कुठे आहेत ते कळलंय ना, आता कशाला वेट करायचं? ठीक आहे, चला. जसं तुम्ही म्हटलं तसंच करू. मॅडम, मॅडम, मी पुष्पा. दार उघडा. इतक्या रात्री काय झालंय? एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. दार उघडा. काय झालंय? काळजी नका करू. आत एक छोटंसं काम आहे. कसलं काम आहे? मी सांगते, तुम्ही जरा आतमध्ये व्हा ना. काय? काय ग, एकदा बोललं तर कळत नाही का? आत हं? राहण्यातच तथ्य आहे तुझं. हं? हं. ए वॉचमॅन, तू दार का बंद केलंय आता? मॅडम, घाबरू नका. एक छोटंसं काम आहे. ते संपलं की तुमच्या सांगण्यावर आम्ही बाहेर चाललं जाऊ. काय म्हणताय तुम्ही? छोटंसं काम? मला कळत नाहीये. अरे काही नाही मॅडम, तुमचे दागिने आहेत ना, परत एकदा दाखवू शकता का मला? काय म्हटलं? पुन्हा दागिने दाखवू तुला? पण मी हं. का दाखवू? असं काही नाहीये मॅडम. यांनाही ते दागिने बघायचे आहेत एकदा. ते दागिने नाही दाखवू शकत. तू मला विचारलं म्हणून मी तुला दाखवले. याचा अर्थ हा नाही की वॉचमनला सुद्धा दाखवेल मी. होय. हं? का उगाच बडबड करतेस? दागिने काढतेस की नाही? अम, अ, अ, जर तू दाखवले नाहीस ना, तर तुझे लहान लहान तुकडे करीन मी. काय झालंय तुम्हा दोघांना? असं तुम्ही सगळं काय बोलताय? ए आमचा ऐक, आम्ही दोघं ते नाही आहोत जे तू समजतेस. आमचं पूर्ण प्लॅनिंग असतं. ज्या घरात एकटी बाई दिसली तिकडे आम्ही नोकर बनून जातो आणि दागिने उडवून पळून जातो. हं? माहितीये, या आधी पण आम्ही दोघांनी पुष्कळ घरातलं सामान लंपास केलंय. हं. आणि आमच्यावर खूप साऱ्या केसेस पण आहेत. 1 महिन्याआधीच आम्ही दोघं बेलवर बाहेर निघालो आहोत. बेल झाल्यावर पहिलं शिकार आम्ही तुलाच बनवलं. म्हणून तुझ्या घरात आम्ही नोकर बनून आलो. ही दुसरी कोणी नाही, माझी पत्नी आहे. आम्ही ज्या ध्येयाने आलो ते ध्येय आता पूर्ण झालं. तू फटाफट दागिन्याची बॅग आण, आम्हाला सुपूर्त कर. जर नाही दिलीस तर तुझा खून करून आम्ही बॅग घेऊन पळून जाऊ. खबरदार. ए वॉचमॅन, तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? कामावर लागताना तू म्हणाला की तुला फक्त खायला हवंय, बाकी काही नकोय. आता हे सगळं काय बोलतोयस तू? ए, आपल्यासोबत फालतूपणा करायचा नाही. इमानदारीने बॅग आण, आम्हाला दे. आण. नाही आणलीस तर माझ्या हाताने तुझा खून होईल. भूत बनून काय उभी आहेस? लवकर दागिने आण चल. फुक्कट दागिन्यांसाठी आपलं आयुष्य का घालवतेस तू? कळलं का? बऱ्या मुलांनी पैसे आणि दागिने माझ्या हवाली कर चल. हे बघ, तू जे काही करतोय ते खूप चुकीचं करतोय. हं? ते सगळं आम्ही पाहू. तू चल दागिने घेऊन ये. केव्हापर्यंत वाट पाहायची? लवकर आण. प्रेमाने सांगतोय तुला, लवकर घेऊन ये. जर नाही आणलेस ना तर कापून टाकीन. चल जा लवकर, चल. हा लवकर. ए, ऐकलं नाही? असं का करताय लवकर तुम्ही? दे. अरे तुझ्या तर इकडे आण. अहं. 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 बाप
बाप रे, यात तर खूपच सोनं आहे. आम्ही हे दागिने लंपास केले ही गोष्ट जर तू तुझ्या नवऱ्याला आणि पोलिसांना सांगितलं ना, मारून टाकीन तुला मी. कळलं की नाही? तोंड उघडलं तर जीव राहणार नाही. तुमचा नवरा फॉरेनमध्ये काम करतो ना, 2 वर्ष अजून काम करून असेच दागिने परत बनवून घ्याल. कळलं? पुन्हा सांगतो, कान उघडून ऐक. पोलिसांना याची खबर जरी लागली ना, तर तू खल्लास. लवकर चला, लवकर. अरे ऐका, आता मी काय करू? भोळं समजून दोघांनाही नोकरी दिली आणि दोघांनी मलाच बनवलं. अरे देवा, आता मी काय करू? काही विचार न करता मी त्यांना कामावर ठेवलं आणि मला आता त्याचीच शिक्षा मिळाली. माझा तर विश्वासघात केलाय. म्हणून माझा नवरा मला नेहमी म्हणत होता, पण मी त्यांचं म्हणणं नाही ऐकलं. अरे देवा, आता मी त्यांना काय उत्तर देऊ?